नमस्कार मित्रो, जनसंवाद यूट्यूब चॅनल या माध्यमातून आपण आज सध्या जी काही परिस्थिती आहे म्हणजे जी आपल्या नीटच्या पेपरच्या फुटीनंतर देशामध्ये जे काही वातावरण निर्माण झाले त्याच्या अगोदर आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी बेरोजगार तरुणांना झुरळ उपमा देणं आणि सध्याच्या राजकारणातल्या जे काही राजकीय पक्ष आहे त्यांच्याविषयी तरुणांमध्ये जी अनास्था आहे की आपले प्रश्न आत्ता सध्या असलेले राजकीय पक्ष हे आमचे प्रश्न या ठिकाणी सोडू शकत नाही, आम्हाला न्याय देऊ शकत नाही, अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये आहे. यातलं एकच उदाहरण या ठिकाणी तुम्हाला देतो की देशामध्ये 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. एका राज्याच्या निवडणुकीबद्दल खूप चर्चा झाली, पश्चिम बंगालच्या. परंतु तामिळनाडूमध्ये जे घडले त्याबाबत बाकी सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, कोणी फारशी काही गंभीर दखल घेऊन चर्चा केलेली नाही. पण त्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती की त्या राज्यामध्ये द्रमुक, अण्णा द्रमुक आलटून पालटून त्या ठिकाणी सत्तेवर होती. सत्ता त्यांनी त्या ठिकाणी राबवली. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. परंतु दोन्ही पक्ष या ठिकाणी या निवडणुकीमध्ये अपयशी होताना मला या ठिकाणी दिसले. आणि 2 वर्षापूर्वी सिनेसृष्टीतला एक कलाकार त्या ठिकाणी राजकीय पक्षाची स्थापना करून राज्यभर फिरला आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत, मूळ प्रश्न जे आहेत, देशामध्ये कोणतेही राज्य असो, बेसिक जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर बेरोजगारी हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सोडविण्यासाठी मला काही दिसत नाही अलीकडच्या काळामध्ये की कोणत्या राजकीय पक्षाने पुढाकार घेऊन बेरोजगारांना संघटित करून त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांना दिशा देण्याचं, त्यांना मार्ग दाखवण्याचं. त्या ठिकाणी नोकरी करणं असतं, त्या ठिकाणी व्यवसाय करणार असेल, त्या ठिकाणी शेती करणार असेल किंवा अन्य काही मार्ग असतील, त्यांना दिशा देण्याचं काम कोणतेही राजकीय पक्ष या ठिकाणी करताना दिसत नाही. मग तो काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा अन्य राजकीय पक्ष असतील. आणि मग त्या प्रश्नाला विजय थलपती यांनी हात घातला. हे प्रश्न मी तुमचे सोडवतो. तुमचे शिक्षणाचे प्रश्न असतील, तुमच्या आरोग्याचे प्रश्न असतील, तुमचे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांमध्ये मी हात घालतो आणि हे प्रश्न सोडवतो. जनतेला ते भावलं. जनतेने भरभरून मतं दिली आणि तामिळनाडूमध्ये दोन्ही पक्षांना बाजूला करून विजय थलपती यांचा जो TVK नावाचा पक्ष आहे तो ह्या राज्यामध्ये सत्तेवर आला. ह्याच पद्धतीने जे तामिळनाडूमध्ये आहेत ते कमी जास्त प्रमाणामध्ये इतर राज्यांमध्ये पण आहे. देशामध्ये जे बेसिक प्रश्न आहेत ते हेच प्रश्न आहे. पण त्यांना असं काही दिसत नाही आहे. त्यांना आज भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे, परंतु हे प्रश्न आमचे काँग्रेस सोडवलं असं काही त्यांना दिसत नाही आहे. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी, काँग्रेस हे जरी वेगळ्या नावाचे जरी पक्ष असले तरी त्यांचं पॉलिटिकल कल्चर जे आहे ते सारखंच आहे. या पक्षातून जाणं त्या पक्षात जाणं. म्हणजे काँग्रेसच्या मागील सत्तेच्या काळामध्ये ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला, ज्यांना जेलमध्ये पाठवायला पाहिजे होतं, ते आज भाजपबरोबर सत्तेत आहे. म्हणजे कोणत्याही पक्षात जा, परंतु पैसे कमवा, पुन्हा निवडणुका लढवा, सत्तेत या. आम्हाला जनतेच्या मूलभूत प्रश्नांची काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये या ठिकाणी पसरलं. जनतेमध्ये, तरुणांमध्ये फार मोठी खदखद आहे. हे आपल्याला काँग्रेस जनता पार्टीच्या सोशल मीडियावरील मुवमेंटवरून आपल्याला त्यांना जे फॉलोअर मिळाले ह्यावरून व्यक्त होताना या ठिकाणी दिसते. हा तसं बघितलं तर फार मोठा एक गंभीर प्रश्न आहे. म्हणजे देशामध्ये दरवर्षी 50 लाख
उच्च पदवीधर तयार होतात, त्यातल्या 20 लाख मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळते, 30 लाख मुलं ही बेरोजगार आहे. दुसरा जो प्रश्न आहे, शेती व्यवसायामध्ये इतकी नकारात्मकता आलेली आहे की शेती मला परवडतच नाही आणि मग मी शेती का करावी. शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही. या सगळ्या वातावरणामध्ये प्रचंड नाराजी जनतेमध्ये आहे. परंतु त्या प्रश्नांना वाचा फोडणारा, ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारा त्यांना कोणताही राजकीय पक्ष त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून आज काँग्रेस जनता पार्टीला जे फॉलोअर या ठिकाणी मिळत आहे त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते. मी असं म्हणत नाही की राजकीय पक्षाची स्थापना होईल, मग ते निवडणुका लढवतील, मग ते सत्तेत येतील आणि मग ते तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सगळे प्रश्न सोडवतील, असं नाही आहे. एक मुवमेंट आहे, हा जनतेचा, तरुणांचा आवाज आहे. हा आवाज कुठेतरी संघटित होताना या ठिकाणी दिसतोय. मला वाटतं की आपल्या देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा अशा प्रकारचा जातीवाद, अशा प्रकारचा धर्मभेद निर्माण करून सत्ता भोगण्याचं काम या ठिकाणी काही राजकीय पक्ष करत आहे. परंतु याला उत्तर एकच आहे, जी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थितीला जर सत्तेवरील पक्षांनी व सत्तेवर नसलेल्या पक्षांनी जर हे मूलभूत प्रश्न जर या ठिकाणी लक्षात घेतले नाही तर ही परिस्थिती हाताच्या बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतं अजून वेळ गेलेली नाही, वेळ शिल्लक आहे. या सगळ्या भेदाभेदाचं, जाती धर्माचं राजकारण न करण्यापेक्षा मूलभूत प्रश्न सोडवण्याचं काम मला वाटतं सत्तेवर असलेल्या या ठिकाणी नेते मंडळींनी केलं तर फार मोठा बदल, फार मोठा फरक आणि संपूर्ण वातावरण बदलण्यामध्ये या ठिकाणी होईल. धन्यवाद.